श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 25 जुलै वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत आषाढी एकादशी. हिंदू पंचांगानुसार आषाढी एकादशीची तिथी ही फार पवित्र मानली जाते. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असं देखील म्हणतात. हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते. ही आषाढी एकादशी तिथी भगवान विष्णूला विठ्ठलाला समर्पित आहे. या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जातात, तेव्हाच चातुर्मासाला सुरुवात होते. याचाच अर्थ असा आहे, देव पुढचे 4 महिने निद्रा घेतात. त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. सृष्टीचा संपूर्ण कारभार भगवान शिवशंकर सांभाळतात. या आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी दिंडी घेऊन जातात. आषाढी एकादशीच्या दिवशी ते चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, दुःख, संकट दूर व्हावी अशी विठ्ठलाला मनोभावे प्रार्थना करतात. आषाढी एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्षाचा मार्ग हा देखील मोकळा होतो. या दिवशी विष्णूंची पूजा, उपवास आणि भक्ती यामुळे आपले मन देखील शुद्ध होते. आता आषाढी एकादशीच्या दिवशी जेवढे महत्त्व व्रताला आणि भगवान विष्णूंच्या पूजेला दिले जाते, तेवढेच महत्त्व या दिवशी स्नानाला सुद्धा दिले जाते. या दिवशी लाखो भाविक वारकरी पंढरपूर येथे जाऊन चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. परंतु सर्वांनाच चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहेत, जेणेकरून आपल्याला चंद्रभागेत स्नान केल्याचे पुण्य मिळेल. जीवनातील सर्व शत्रू नष्ट होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. विठ्ठलाच्या कृपेने आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत, स्नान कोणत्या वेळेत करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. या आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपण ही वस्तू टाकून स्नान केले तर आपलं पुढचं आयुष्य जे आहे तर ते सोपं होतं. आता या आषाढी एकादशीचा प्रारंभ 24 जुलैला म्हणजेच उद्या शुक्रवारी सकाळी 9:12 होणार आहे आणि समाप्ती 25 जुलैला म्हणजे शनिवारी सकाळी 11:34 होणार आहे. उदयतिथीनुसार आणि हिंदू पंचांगानुसार आपल्याला आषाढी एकादशीचं व्रत हे 25 जुलैलाच म्हणजे शनिवारी करायचे आहेत आणि या व्रताचं पारण हे 26 जुलैला म्हणजेच रविवारी सोडायचं आहे. आषाढी एकादशीचा उपवास हा संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करून दुसऱ्या दिवशी सोडला जातो, तरच या उपवासाचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होते. आता आषाढी एकादशीच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र गंगा असेल किंवा एखादं तीर्थक्षेत्र असेल, पवित्र नदी असेल, तर तिथे जाऊनच तुम्ही स्नान करण्याचा प्रयत्न करा. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी घरच्या घरी मी काही वस्तू सांगणार आहे त्या टाकून जर तुम्ही स्नान केले तर नक्कीच तुम्हाला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल. आता या आषाढी एकादशीच्या दिवशी स्नानाचा जो शुभमुहूर्त आहे तर तो सकाळी 4 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत हा शुभमुहूर्त असणार आहे. तर या शुभमुहूर्तावरती सुद्धा तुम्ही स्नान करू शकता. या शुभमुहूर्तावरती नाही शक्य झालं तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्ही या वस्तू टाकून स्नान करू शकता.
जर आषाढी एकादशीच्या दिवशी आपण हा उपाय जर केला तर नक्कीच त्याचे शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते. कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात. आणि आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवी देवतांचे तेज एकवटलेले असते. त्यामुळे वातावरणात सकारात्मक लहरी, सात्विक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच स्नानाचं विशेष महत्त्व आहे. हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच करायचा आहे. जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा आपल्या आयुष्यातील शारीरिक समस्या, मानसिक समस्या, आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात. बऱ्याच वेळा असं होतं ना की कष्ट करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही. म्हणून आपल्याला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी, आपली अडलेली कामे पूर्ण होण्यासाठी, आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी, आपण केलेले सर्व पापं हे नष्ट होण्यासाठी आणि आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होण्यासाठी हे स्नान खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यासोबतच आपल्याला आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यात भरपूर पैसा मिळावा, माता लक्ष्मीची, भगवान कुबेरांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी, यासाठी आपण भरपूर उपाय, मेहनत, प्रयत्न करत असतो. पण कधीकधी प्रयत्न करूनही आपल्याकडे पैसा येतोच असं नाही. म्हणून आपल्या कष्टाला, मेहनतीला, प्रयत्नाला भरभरून यश मिळावं त्यासाठी सुद्धा हा उपाय तेवढाच प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा गुपित शत्रू असेल आणि तो तुमच्यावरती गुप्तवार करत असेल आणि अशा शत्रूंमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या, अडचणी, संकट येत असेल, अशा शत्रूंमुळे तुमची प्रगती ही थांबत असेल तर हा उपाय केल्याने कोणताही शत्रुत्रास, शत्रुबाधा देखील दूर होते. तसेच बऱ्याच वेळा आपण जेव्हा घरातून बाहेर जातो तेव्हा बाहेरचे दोष हे देखील आपल्याला लागत असतात. बाहेर गेल्यानंतर आपण ज्या जागेवरती जातो तिथली जागा कधी कधी चांगली नसते. त्या जागेवरती काही विपरीत घटना घडलेल्या असतात, तिथे काहीतरी नकारात्मक ऊर्जा असते आणि जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा तिथली नकारात्मकता जी आहे तर ती आपल्यामध्ये प्रवेश करते आणि म्हणूनसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात. आणि म्हणून विशेष तिथीवरती जसे की आषाढी एकादशी, अमावस्या या तिथींवरती स्नानाचं खूप मोठं असं धार्मिक महत्त्व आहे. तसेच हे स्नान केल्याने आपल्या कुंडलीतील प्रखर पितृदोष जो आहे तर तो सुद्धा दूर होतो. पितृदोषाचा होणारा त्रास हा सुद्धा कमी होतो आणि आपल्या सर्व इच्छा, मनोकामना यासुद्धा पूर्ण होतात. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला शनिवारी म्हणजेच आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम हे स्नान करण्या अगोदर आपल्या घराची स्वच्छता जी आहे तर ती करून घ्यायची आहेत. घरं झाडून घ्यायची आहेत, अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे. अंगणामध्ये थोडंसं हळदीचं पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घराचं पावित्र्य जे आहे तर ते राखले जाते. आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात हळद टाकल्याने गुरुग्रहाचा दोष दूर होतो आणि घरात सुख समृद्धी येते. वास्तुशास्त्रानुसार देवगुरु यांना हळद अतिशय प्रिय आहे. त्यामुळे पाण्यात टाकून अंघोळ केल्याने कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती ही मजबूत होते आणि हळद ही भगवान विष्णूंना म्हणजेच विठ्ठलाला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे चिमूटभर हळद ही आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे गंगाजल. या दिवशी गंगा स्नानाचं खूप मोठं महत्त्व आहे. जर तुमच्याकडे एखाद्या पवित्र गंगेचं पाणी असेल तर ते पाणी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा ते नसेल तर जिथे कुठे तुमच्या घराजवळ जे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे जाऊन तुम्ही फक्त 15 रुपयांना एक गंगाजलची बॉटल आणायची आहेत आणि ते गंगाजल आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे.
या दिवशी गंगाजल अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने चंद्रभागेत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. विठ्ठलाचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपले शरीर व मन शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा ही देखील दूर होते. त्यामुळे 2 थेंब का होईना गंगाजल हे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचेच आहे. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे थोडंसं मीठ. खडे मीठ असेल तर खडे मीठ टाका, नसेल तर बारीक मीठ टाकलं तरीसुद्धा चालेल. आषाढी एकादशीच्या दिवशी चिमूटभर मीठ घालून अंघोळ केल्याने वाईट नजर जी आहे तर ती लागत नाही. शत्रूपासून, वाईट नजरेपासून आपलं नेहमी संरक्षण होतं. तसेच आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्याने आपली अडलेली कामेसुद्धा पूर्ण होतात आणि आपल्याला वाईट दृष्ट लागलेली असेल तर तीसुद्धा निघून जाते. म्हणून थोडंसं मीठ हे सुद्धा आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यासोबतच आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूधसुद्धा टाकायचं आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे शेष नागावरती दुधाच्या महासागरात निद्रस्त होतात. म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान करायचं विशेष महत्त्व आहे. त्यासोबतच तुम्ही विष्णूंना अतिशय प्रिय असणारी वस्तू म्हणजे तुळशीपत्र, तर एक तुळशीचं पान हे सुद्धा तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे किंवा तुळशीच्या ज्या मंजुळा असतात तर त्यासुद्धा तुम्ही टाकू शकता. तर ह्या सर्व वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकता. स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. चुकूनही काळ्या आणि निळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही. शक्य असेल तर पिवळा रंग किंवा लाल रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता. यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत. विठ्ठलाची, भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर अभिषेक करा. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा. त्यांना पिवळी फुलं, पिवळ्या रंगाचा नैवेद्य, तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि आपली इच्छा जी आहे तर तीसुद्धा व्यक्त करायची आहे. यानंतर काय करायचं आहे, 1 रुपयाचं एक नाणं आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. 1 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. यानंतर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून हे जे 1 रुपयाचं एक नाणं आहे तर हे तुम्हाला विष्णूंना अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून पुन्हा एकदा आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. संपूर्ण दिवसभर हे नाणं तिथंच ठेवायचं आहे. सायंकाळच्या वेळेस एक लाल रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे, त्यात हे नाणं बांधायचं आहे आणि ते नेहमी आपल्या जवळ आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे, जे तुम्हाला कधीच खर्च करायचं नाही. आषाढी एकादशीला जर असं 1 रुपयाचं एक नाणं तुम्ही अभिमंत्रित करून तुमच्याजवळ ठेवलं ना तर तुम्हाला कधीच पैशांच्या आर्थिक समस्या येणार नाही. आता असं होणार नाही तुम्ही कष्ट आणि मेहनत केलीच नाही आणि तुमच्याकडे पैसा येईल असं तर होणार नाही. पण हा उपाय केल्याने तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नक्कीच यश मिळेल. तुमची कष्ट आणि मेहनत जी आहे ना ती कधीच वाया जाणार नाही. म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी करू शकता. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला स्नान करताना चुकूनही आपले केस जे आहे तर ते धुवायचे नाही. एकादशीचा दिवस पूर्णपणे उपवास, पूजा आणि सात्विकतेचा असतो आणि त्यामुळे पद्य पुराणानुसार या दिवशी केस धुणे, केस कापणे निषिद्ध मानले गेले आहे. या दिवशी केस धुतल्याने आपल्याला मिळणारी आध्यात्मिक ऊर्जा आणि व्रताचे फळ अबाधित होते अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणून या दिवशी आपल्याला स्नान करताना चुकूनही केस धुवायचे नाही. उद्याच तुम्हाला केस जे आहे तर ते धुवायचे आहेत, जेणेकरून एकादशी दिवशी केस तुम्हाला धुण्याची गरज पडणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी व्रताचं पारण सोडताना केस धुतले जातात, तर तेव्हा तुम्ही नक्कीच केस धुवू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.